आगामी लोकसभा निवडणूक 2024 ची प्रक्रिया शांततेत पार पाडून निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानुदास तांडा, सेवालाल नगर, बक्षी हिप्परगाव, गुळवंची व मुळेगाव तांडा या परिसरात चोरून चालणाऱ्या अवैध हातभट्टी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करून संबंधित इसमांविरुद्ध कारवाई करण्याकरता पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण सोलापूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दिनांक 7/3/2024 ते 19/3/2024 या कालावधीत विशेष मोहीम राबवून अवैधरित्या चालणाऱ्या दारूंच्या हातभट्ट्या, दारू विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे। गावठी देशी दारूच्या हातभट्टीच्या ठिकाणी टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 5,42,600 रुपये किमतीचे, त्यामध्ये 15,600 लिटर गुळ मिश्रित रसायन, प्लास्टिक बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करण्याकरता लागलेल्या साहित्यासह चोरून अवैधरित्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून 88 प्लास्टिक व 2 लोखंडी बॅरेल जागीच फोडून त्यामधील रसायन जागेवरच नष्ट करून एकूण 10 इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम 65 फ अन्वये 6 गुन्हे दाखल करण्यात आले। तसेच यापुढेही अशाच प्रकारे लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणाऱ्या देशी अवैध गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करून संबंधित इसमांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।